नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पालखीचा दिवस 8वा. सकाळी मस्त उठून फ्रेश होऊन चालायला सुरुवात केली. आता पहिला कुठेतरी हॉल्ट नाश्त्याला घ्यायचं आहे. पोरं गेली आहेत पुढे. आपले रोहित कांगणे भाऊ मागेच राहिलेत म्हणून मी जरा स्लो चाललो आहे. तर चला त्याला घेऊन जायचं आहे खेचत आता. भेटूया नाश्त्याच्या हॉल्टला. ओम साईराम. तर साईराम मंडळी, आता आम्ही पोचलो आमच्या नाश्त्याच्या हॉल्टला. तर बघूया नाश्ता आहे का संपलाय. तर मस्त बाबांचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊया आणि मग नाश्ता करूया. साई चरित्र पारायण चालू. तोंडात वेदना घेतली. चटणी झाली ना. तर मंडळी साईराम, आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टला जाऊन आलो. नाश्ता तर लेट झाल्यामुळे संपला होता. मग बाहेर येऊन वडापाव खाल्लेत आणि आता इथे 2 मिनटं बसलो आहे. आज दुपारचा हॉल्ट वावी आहे आमचा, पण खोपडी ते वावी हा अंतर कमी आहे रोजच्यापेक्षा, पण चालण्यासाठी खूप डेंजर आहे. कारण रस्त्याला झाडं नाहीत, जास्त सावली नाही, त्यामुळे उन्हातून त्रास होतोय भरपूर. आता इथे चालता भेटला आम्हाला रोहित कांगणे. रोहित भाऊ, रोहित भाऊ पॅक झालाय. झोप नाही झाली, ऊन पण खूप आहे. पाय दुखायला लागलाय रोहित भाऊचा. साईराम, त्याचं झालंय काय, आम्ही पहिल्या दिवसापासून चालू होतो. आमचे पाय 2 दिवस दुखले आणि बरे झालेत. हा 3ऱ्या दिवसापासून आलाय, त्याचे पाय आता दुखत आहेत. आम्ही लोक आता ओके झालोय. माझे पण थोडे दुखत आहेत, मी पण स्लोच चालतो. तर बघूया, थोडे इथे रेस्ट घेतो आणि जातो. आता जास्त लांब नाही ना, 500-600 मीटरवर हॉल्ट आहे. आता इथे झाड दिसलं बसायला म्हणून थांबलो जरा सावळीत. हॉल्टवर भेटतो तुम्हाला. चला.
साईराम मंडळी, दुपारच्या हॉल्टला जेवल्यानंतर आम्ही पटापट निघालो आणि आता मी पोचतोय आरतीच्या हॉल्टला. बघू शकतो तुम्ही सुंदर असा नजारा. सुंदर एकदम नजारा. आता दुपारचं एकदम कडक ऊन असतं आणि आता एकदम असं शांत वातावरण झालं आणि रात्री डबल चादरवाली थंडी लागणार आहे. पटापट जातो, आरतीला पोचायचं आहे. सर्वार्थ सिद्धी युष्मत्पादनज प्रभागमतुरं दातापि वक्ता क्षमा सर्वथा शरणं कृताञ्जलिपुटा सम्प्रापितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेश पादकमला ज्ञानशरण्यं मम साई रूपधर रागोत्तमं भक्तपादं प्रभु मायोयोगचित्त शुद्धये चिन्तयाम्यामपि संवृता सरसुदां प्रतिगुं प्रकाशं कृपातपस्तं तव साईनाथ त्वदीयपादाब्ज समाधिकानां त्वच्चायतापमपकरोतु उपासना दैवत साईनाथ सवैर्मयो मा सैनासुतस्व भवे मनोन्मे तव पातयुग्मे भृङ्गो यथा दे मकरञ्जलुब्धा सनेकजन्मात् पाप संशयो भवेद् भवत्पादसरोच दर्शना समास सर्वाज पराज पुंजका प्रसिद्ध साई सद्गुरु दयानिधि श्री साईनाथ चरणामृपोत चित्ता तत्पाद सेवनर्ता सततंच भक्त संसार जन्य कुनितोर्धवनिर्दतासे कैवल्य धाम परमं सहिमात्मन्ते स्तोत्र मे तत्परे भक्त यो नरसम्मना सदा सद्गुरु साईनाथस्य कृपा पात्रं भवेत् भुवम् करचरणकृतं वा गायजं कर्मजं वा श्रवणेन जं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणार्थ श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
साईनाथ महाराज की जय, माते की जय, बोल बजरंग बली की जय.